सरसुखाची भाग 15. गर्दीनं खचाखच भरलेल्या ऑडिटोरियममध्ये मॅडीचं गाणं सुरू होतं. गिटारच्या तारा जणू गौरीच्या मनातले बोल बोलत होत्या. त्या धुंद संगीतावर सगळेच अगदी बेधुंद होऊन थिरकत होते. मॅडीचं लक्ष गौरीकडं गेलं तशी गौरी नजर चोरून तिथून जायला निघाली. थांब ना. मॅडीच्या तोंडून त्या सुरेल गीताचे बोल बाहेर पडले. गौरी क्षणभर एका जागीच स्तब्ध झाली. स्वतःशीच हसली आणि परत तिथून जायला निघाली. तेवढ्यात मॅडीनं तिचा हात धरला. गौरीनं मागं वळून पाहिलं. बाजूला तिची बहीण स्मृती झोपलेली होती. नुकतंच झुंजूमुंजू झालं होतं. अंधाराची शाल अलगद बाजूला सारत पहाट डोकावत होती. स्वप्न होतं तर. असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात. गौरी स्वतःशीच हसली. बेडवरच्या उशीला तिनं अलगद कवटाळलं. गुणगुणतच ती उठून अंगणात गेली. सुलभाताई झाडांना पाणी घालत होत्या आणि प्रभाकरराव अंगणातच चटई टाकून योगासनं करत होते. आई, मी रांगोळी काढू का गं? गौरीनं विचारलं. सुलभाताई मात्र आकाशाकडं बघत होत्या. सुलभा, गौरी काय म्हणते आणि तू असं वर काय बघते? प्रभाकरराव म्हणाले. अहो, आज एवढा उशीर झाला तरी सूर्य का बरं नसेल आला ते बघते. आपली गौरी उठली पण सूर्य काही डोक्यावर नाही आला अजून. सुलभाताई गौरीला चिडवत होत्या. काय ग आई, म्हटलं तेवढ्याच तुमच्यासोबत गप्पा होतील म्हणून लवकर उठले, पण तू तर माझीच फिरकी घेते. गौरीनं एवढंसं तोंड केलं. काही तोंड पाडायची गरज नाहीये. हा घे रांगोळीचा डब्बा. तू रांगोळी काढ, तोवर मी चहाचं बघते. सुलभाताई बोलून घरात निघून गेल्या. प्रभाकरराव गौरीची रांगोळी होईपर्यंत तिच्याजवळ बसून गप्पा करत होते. गौरीनं छोटीशी सुबक रेखीव रांगोळी काढली आणि दोघं घरात गेले. काही वेळानंतर प्रभाकरराव आणि गौरीचे भावंड शाळेत निघून गेले. दुपारी सुलभाताई शिवणकाम करत बसल्या होत्या. आई, शिवणकाम वाढवलंस का ग आता? गौरी कपड्याच्या ढिगाकडे बघत म्हणाली. वाढवलं म्हणून नाही, पण जेवढं येतंय तेवढं घेते. सुलभाताई. आई, खर्च वाढला ना आता. माझ्या कॉलेजच्या फीसमुळं तर जास्त ताण येतोय का? गौरी म्हणाली. तसं नाही ग, पण 4 पैसा हाताशी असणं काय वाईट आहे. होतंय का सध्या म्हणून घेते. सुलभाताई बोलत होत्या. तितक्यात दारावरची बेल वाजली. गौरीनं दार उघडलं. समोर गौरीची बालमैत्रीण अनु होती. गौरी आनंदानं तिच्या गळ्यात पडली. काकू, मी गौरीला घेऊन जाऊ का? पारावरच्या मंदिरात आम्ही अजून मैत्रिणी भेटणार आहोत. अनु सुलभाताईंना म्हणाली. ठीक आहे, जा ग गौरी, पण अंधार पडायच्या आत परत ये. सुलभाताई म्हणाल्या. गौरी आणि अनु दोघी घराबाहेर पडल्या. अनु, कोण कोण आलं ग? गौरी म्हणाली. कोणीच नाही. अनु म्हणाली. मग तू आईसमोर असं का म्हणालीस? गौरी म्हणाली. असंच मनमोकळं बोलता यावं म्हणून. बोलता बोलता गौरी आणि अनु पारावरच्या मंदिरात पोहोचल्या. दर्शन घेऊन दोघी मंदिराबाहेर बसल्या. अनु तिच्या कॉलेजमधल्या गमती जमती सांगत होती. गौरीही आपले अनुभव सांगत होती. बराच वेळ दोघींनी मनसोक्त गप्पा केल्या. हसून हसून दोघांचेही गाल दुखायला लागले होते. थोडासा वेळ शांततेत गेला. त्या वेळात गौरी गाणं गुणगुणत होती. गौरे, तू अन गाणं? अनुच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं होतं. गौरी त्यावर नुसतंच हसली. पण ही किमया झालीच कशी? अनुला सगळं जाणून घेण्याची जणू घाईच लागली होती. अगं, तो एक सिनियर आहे आमचा. त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट पाहिला. म्हणजे त्यानं आमच्याच फ्रेशर्स पार्टीत गाणी म्हटली होती. तेव्हाच ऐकली आणि तेव्हापासून ती तोंडात बसली आहेत. बाकी काही नाही ग, गौरी म्हणाली. ते काही नाही, मला सगळं नीट सांग. अनु जिद्दीला पेटली होती. गौरीनं सगळं सांगायला सुरुवात केली. गौरी मॅडीबद्दल अगदी भरभरून बोलत होती. गौरे, प्रेमात बिमात तर पडली नाहीस ना? अनुनं डोळा मारला. काय माहिती यार, हे प्रेम वगैरे असं असते. हे प्रेम वगैरे कसं असते इथं कुणाला माहिती आहे? खरं सांगू अनु, मला काहीच कळत नाही आहे. गौरीनं एक सुस्कारा टाकला. धीरे धीरे सब समझ में आएगा जानी, आगे आगे देखिए होता है क्या? अनु डोळे मिचकावत म्हणाली.
गौरीनं तिच्या पाठीत एक बुक्का मारला. पोटभर गप्पा करून आणि यथेच्छ पाणीपुरी खाऊन दोघी घरी परतल्या. बघता बघता गौरीचे सुट्टीचे दिवस अगदी भरकन उडून गेले. गौरीचं कॉलेज सुरू झालं. प्राची आणि गौरी दोघी कॉलेजमध्ये पोहोचल्या. नोटीस बोर्डभोवती गर्दी जमा झाली होती. उत्सुकता म्हणून दोघंही तिथं गेल्या. नोटीस बोर्डवर नोटीस होती सर्वांच्या आवडीची, अर्थात कॉलेज गॅदरिंगची. कसा वाटला आजचा भाग? कमेंट करून नक्की सांगा आणि कथेच्या अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.